तर पाऊले चालती पंढरीची वाट असं चित्र आळंदीत सध्या पाहायला मिळतंय। आज ज्ञानोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होणार आहे आणि त्याआधी अनेक दिंड्या अलंकापुरीत दाखल झालेल्या आहेत। शनी शिंगणापूर सोनई इथून आलेल्या दिंडीचं 17वं हे वर्ष आहे। आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत माझ्या सहकारी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, सध्या आपण बघतोय मी आळंदीमध्ये दाखल झालेली आहे आणि आळंदीत वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या दिंड्या या महाराष्ट्रभरातून दाखल झालेल्या आहेत। ही जी दिंडी आपण बघतो आहोत ही दिंडी आली आहे लातूरमधून आणि या ठिकाणी केशव महाराज यांच्या पादुका सुद्धा दाखल झालेल्या आहेत। सध्या या पादुकांची नगर प्रदक्षिणा होईल आणि नगर प्रदक्षिणेनंतर ज्ञानोबा माऊलींचं दर्शन घेऊन ही दिंडी आता पंढरपूरकडे रवाना होईल। मला सांगा की लातूरमधनं तुम्ही आलात, या पादुका कोणाच्या आहेत? केशवानंद महाराजांच्या आहेत, आणखी कोणाच्या पादुका आहेत आणि आता नगर प्रदक्षिणा कशी करणार आहात? नगर प्रदक्षिणा नाचत खेळत अभंग गात गवळणी बोलत म्हणत खेळत आनंदानं सर्व पावलं खेळत जाणार आहोत। बरं, आता नगर प्रदक्षिणा होतीये, महाराजांच्या पादुका आणलेल्या आहेत, काय संदेश देत आहेत तुमच्या वारीच्या माध्यमातून, दिंडीच्या माध्यमातून? श्री क्षेत्र खरोळा, श्री क्षेत्र पांढरी, जिल्हा लातूर या ठिकाणाहून केशव महाराज, श्री सदानंद महाराज या नावावर आम्ही दिंडीमध्ये सहभागी झालो। त्यांच्या पवित्र पादुका आमच्या दिंडीमध्ये आहेत। सर्वजण आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये परिसरातील पंचक्रोशीतील सर्व वारकरी आता नगर प्रदक्षिणा करताय। ही नगर प्रदक्षिणा किती वेळ चालेल? ही नगर प्रदक्षिणा 2 तास चालेल। सर्वजण नामस्मरण करत चालतील, एकमेकाला प्रेम देत, एकमेकाला संदेश देत चालतील की आपण भजनाच्या संत ज्ञानेश्वर महाराज या पालखीच्या मार्गाने भजनच करत आलेत, म्हणून आपण सुद्धा भजन करावं या उद्देशाने या दिंडीमध्ये आम्ही सहभागी झालो। तुमच्याकडे येईल तुर्तास। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।